शाळेमध्ये सुरुवातीलाच हे भगवद्गीतेचं ज्ञान की जी सर्व वेदाचं सार आहे ती शिकवली गेली पाहिजे. समजा शाळेमध्ये अजूनपर्यंत शिकवत नसतील, निदान पाठांतर करून घ्यावं. रामरक्षा, मनाचे श्लोक इत्यादी आम्ही पूर्वी लहानपणी आमचे पाठ झालेले आहेत. जेव्हा मला 4, 5, 6 वर्षाचे होतो तेव्हाच हे सगळं आमच्या वडिलांच्याकडनं आईकडनं वधवून घेतलं जात होतं. असे वडील संस्कृतचे शंकरशेठ स्कॉलर होते, विद्वान होते, डॉक्टरेट होती त्यांना. आई पण MA संस्कृतची होती. पद्माराजे गर्ल्स स्कूलला मुख्याध्यापिका पण होती. तसंच पद्माराजे गर्ल्स स्कूलमध्ये मी 5 वर्ष मार्गदर्शक म्हणून होतो. 1200 मुलींना 3 वर्षामध्ये सर्व प्रकारचं भारतीय संस्कृतीचं ज्ञान काय आहे त्याबद्दल आम्ही सगळ्यांना एकत्र करत असू. काही विभाग निवास, पण सांगण्याचा हेतू काय आहे तर हे जे ज्ञान आहे गृहस्थाश्रमामध्ये आता आपण प्रवेश जेव्हा करतो, ब्रह्मचर्याश्रमामध्ये काय झालं, ज्ञान, शक्ती आणि मोठ्यांचा आदर करणं आणि त्यानुसार पुढे आपल्या जीवनामध्ये ते उतरवण्यासाठी तयार झालं. गुरु सानिध्यामध्ये परिपक्वता प्राप्त करून जो जगामध्ये बाहेर जेव्हा जातो त्यावेळेला 25 ते 50च्या काळामध्ये वयोमानामध्ये आपल्याला गृहस्थ आश्रम जो आहे, गृहस्थाश्रमामध्ये 4 गोष्टी अत्यंत मनोभावे प्रत्येकानं स्वीकारायला पाहिजे, आचरणात आणायला पाहिजे. पहिलं आरोग्य चांगलं राखा की जे आपण ब्रह्मचर्याश्रमामध्ये प्राप्त केलेलं आहे ज्ञान आणि शक्तीद्वारा. तर ते पुढे आपल्याला अधिक प्रकारे कार्य करण्यासाठी आवश्यकता असते ते टिकून ठेवलं पाहिजे. म्हणून आपली आरोग्य संपन्नता पहिली पाहिजे. वैयक्तिक स्तरावरती, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरावरती प्रत्येक व्यक्ती अत्यंत चांगली पाहिजे. शरीराला चांगली राहण्यासाठी थोडक्यात बोलतो, एक तर आहार सात्विक पाहिजे, दुसरं म्हणजे नियमित व्यायाम पाहिजे. इथं बसलेले सर्व हिंदू आहात, तुम्ही हे करत असाल तर तुम्ही हिंदू म्हणून घ्या. नुसत्या भगव्या टोप्यात असू दे, पण त्याच्या आत मेंदूमध्ये ते जाते का ते बघून घेऊया. आणि दररोज प्रत्येक जण सात्विक आहार घेतो का. आता एकाने सांगितलं, ते मला ऐकलं मी, की पिझ्झा, बर्गर आणि फास्ट फूड खायचं असेल तर फास्ट जायची तयारी ठेवा. तुम्ही इतर राहण्याच्या भारतीय लायकीचे नाही एवढं लक्षात ठेवा. जगाचे चांगलं आहे ते अवश्य घ्या. मॅकडोनाल्ड वगैरे हे भारतीय तरुण मुलं मुली बाद करण्यासाठी अमेरिकेचं षडयंत्र आहे. तुम्हाला अजून माहिती नाही. मी त्या आतमध्ये किचनमध्ये जाऊन आलेलो आहे आणि त्यांना म्हटलं मला प्रत्येक वस्तूचं डिटेल द्या तुम्ही, कारण आमची मुलं मुली तिथे जाऊन खातात. तुम्हाला सांगतो, जर ते सलग 3 दिवस जर खाल्लं ना मॅकडोनाल्डचं तर तुम्ही वाया जाता, बुद्धी भ्रष्ट होते, काय करावं कळत नाही, पोटामध्ये तुमच्या अत्यंत विपरीत अवस्था प्राप्त होते. हे मला माहिती आहे, तशी उदाहरणं बघितलेली आहे. त्यामुळे मी तरुण मुलामुलींना विशेषत्वाने सांगतो, भारतीय चौरस फार सुंदर आहे. त्यामध्ये सगळं आहे, सॅलड, कोशिंबिरी, मोडं, पालेभाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या, ड्रायफ्रुट्स, फळं, सर्व प्रकारची किती सुंदर फळं आहेत भारतामध्ये. आणि काय मिळत असतात, काय खायला अडचण आहे. तसं ताक, दूध, दही, तूप, लोणी सगळं, परत पाणी सर्वात सुंदर पचायला. तर ते सुद्धा दिवसात 3-4 पिलं पाहिजे. आता उन्हाळ्यात तर नक्की. तर हा आपला आहार काय तो नीट करायला पाहिजे आणि तुम्ही प्रपोर्शनेट पाहिजे. मारुतीकडे बघा, मारुती कसं आहे, पुढे एकदम आत्मला आहे, गती भरदार आहे, कुठून आली ती. ते सामर्थ्य आपल्यामध्ये पाहिजे. तरुण मुला मुलींनी आपलं शरीर सौष्ठव सांभाळायला पाहिजे. ते सगळं नियमित सात्विक आहार, व्यायाम आणि तिसरं म्हणजे विश्रांती. विश्रांती 7 तास प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे. रात्रीची झोप, रात्री 5 तास आणि दुपारी 2 तास अजिबात नाही. साधारणपणे 18 ते 50 वयाच्या मंडळींनी दुपारी झोपायला परवानगी नाही. त्याने रात्री 7च्या ऐवजी 8 तास झोपा, पण दुपारी नाही झोपायचं. दिवस रात्र मेहनत केली पाहिजे आणि तुमची कपॅसिटी आणि स्टॅमिना ट्रिमेंडस वाढायला पाहिजे. तो योगासन, प्राणायाम, स्ट्रेचिंग आणि पळणे, जॉगिंग, खेळणे, पोहणे, एरोबिक, जिम्नॅस्टिक, ॲथलेटिक, काय पण व्यायाम तुमच्या आवडीचा करा. पण तुम्ही शरीर सौष्ठव चांगलं पाहिजे. तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन पाहिजे. तुमच्या छाती आणि पोटामध्ये 10% पोट आत पाहिजे, तर तुम्ही ऍक्टिव्ह राहणार. मी हिमालयातल्या अनेक शिखरावरती पळत सुटतो.
तुम्हाला आता रंकाळा माहिती आहे, रंकाळ्यामध्ये आता तुम्ही मी जर उडी मारली तर सेंट्रली क्रॉस करून परत येऊ शकतो. माझं वय आता 75 आहे. 7 वर्ष एकही दिवस न चुकता मी रंकाळा पार केला, एक दिवस चुकत नाही. पहाटे 5:30 ला जायचो, त्यावेळी मी खासबागेत राहिला होतो आणि तिथनं मोटरसायकलवरनं जायचो आणि एसडी होती, अंगात मस्ती पण पूर्वी होती आणि अजूनही आहे, तर ती टिकवायला पाहिजे चांगल्यासाठी. तर त्यासाठी नियमित व्यायाम नको का? गेली 30 वर्ष मी एकही दिवस न चुकता प्राणायाम आणि योगासन करतो आणि 10 किलोमीटर चालतो दररोज. थोडे दिवस माझ्याबरोबर राहा म्हणजे कळेल तुम्हाला. सांगण्याचा हेतू काय आहे, गप्पा मारायला आपण आलेलो नाही. आणि मी केव्हा सांगू शकतो, मी करत असेल तर सांगू शकतो. विनाकारण बोलण्याची आपल्याला जरुरी नसते. म्हणून प्रत्येक तरुण मुलामुलींनी स्वतः आदर्श निर्माण करा. सांगण्याची जरूर नाही, तुमच्या कार्यामधून तो व्यक्त होऊ दे आणि तुम्ही एक आदर्श म्हणून असलो. प्रत्येक हिंदू हा